जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। आपण बघू शकता दरवर्षीप्रमाणे या वर्षी गाडेगाव ते पंढरपूर या दिंडीचं आगमन झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आज बघू शकतात या वर्षी भगवंतांना पाऊस चांगला पडलेला आहे आणि आज वातावरण पण छान आहे। या संदर्भात काय सांगाल? असं गेले 11 वर्षापासून आम्ही पायदिंडी पंढरपूर ते गाडेगाव ते पंढरपूर या ठिकाणी येत असतो आणि प्रत्येक वर्षी आमचा उत्साह वाढत चाललेला आहे आणि येणारे भाविकसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात संख्येने या दिंडीमध्ये सहभागी होत आहे आणि पांडुरंग आम्हाला या ठिकाणी एक नवीन ऊर्जा देत असतो प्रत्येक वेळेस। आणि आमचं भगवंताला एवढं साकडं आहे की प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये मानवी भावना निर्माण हो, सहकार्याची भावना निर्माण हो आणि निसर्ग प्रत्येक शेतकऱ्याला साध्य हो, हीच माझी पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे की सर्वे सर्वे संतो सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। आपल्यासोबत आहे सरपंच, काय सांगाल? काहीच नाही। एक आमचं मी गाडेगाव गंगापूर, आमची दिंडी गाडेगाव गंगापूर ते प्रति पंढरपूर हे 11वं वर्ष आहे आणि दरवर्षी आमचे गावकरी जे मोठ्या पंढरपूरला जाऊ नाही शकले काही कारणानिमित्त ते मोठ्या उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि या दिंडीत सहभागी झाल्याने निश्चितच वर्षभराची ऊर्जा सर्वांना मिळते। तसंच आपण बघू शकतात दिंडी म्हणलं का सर्वांना एक आनंद आहे। लहानपणापासून तर लहान मुलापासून तर मोठ्या पार लगी 60 वयापर्यंत लोकांना एक दिंडीचं हे लागतं। कारण आषाढी एकादशी म्हणलं तर जवळपास वेळ लागते ते पांडुरंगाच्या दर्शनाचे। आणि आपण बघू शकता आपल्यासोबत आहे दीदी हात पांडुरंगाची मूर्ती आहे, काय सांगाल दीदी? पांडुरंगाच्या भेटीला माईक जवळ घ्या। नवीन ऊर्जा भेटावी म्हणून आम्ही पायी जात असतो, तर आम्हाला एक आनंद उत्साह व सर्व भाविक एकत्र दिंडीला जात असतात। एक नवीन ऊर्जा व प्रोत्साहन, नवीन पिढीला काहीतरी देवाचं चांगलं करण्यात किंवा एक ऊर्जा ज्ञान भेटावं म्हणून हे प्रयत्न सर्व भाविकांचे असतात। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।